आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 9 प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग 2. 2 विशेष अनुभव. यावेळेला स्वामी देसाई यांच्याकडे देवाची पूजा करीत असत. पूजेनंतर तुळशीची पूजा आणि सूर्याला अर्घ्य देऊन नमस्कार करणं चालू होतं. इतर वेळीही बाहेर अंगणात झोपाळ्यावर अगर बाकावर बसून भक्तांशी हितगुज करीत असत. एके दिवशी मावळंगे इथले वैद्य वामनराव परांजपे हे सायंकाळी सुमारे 5 नंतर गेले असता त्यांनी खोलीत त्यांना आपल्याजवळ बसवून घेतलं आणि आध्यात्मिक विषयावर बरंच बोलणं झालं. मावळंग्याची शेवटची गाडी जाण्याची वेळ आली म्हणून भाऊराव देसाई यांनी तशी सूचना दिली तेव्हा वामनराव उठण्याची घाई करू लागले. परंतु स्वामी म्हणाले, थांबा, मला पुष्कळ बोलायचंय. मला जेवढं सांगता येण्यासारखं आहे तेवढं मी सांगणार आहे. त्यामुळे वामनराव बसले. परंतु गाडी गेली तर रात्रीचं चालत जावं लागणार, अन्य व्यवस्था नव्हती. स्वामी मोठ्या प्रेमानं सांगतच राहिले. गाडी निघून गेली. भाऊराव देसाईंना आश्चर्य वाटलं, कारण स्वामी कधी कुणाची गैरसोय करीत नसत. शेवटी बराच वेळ बोलणं झाल्यावर आता चला, असं स्वामींनी म्हटलं. वामनराव वंदन करून बाहेर येतात तो स्वामीही बाहेर अंगणात आले आणि म्हणाले, देसायांचं नशीब मी त्यांच्याकडं आल्यानं उजळलं असं लोक म्हणतात, पण मी म्हणतो, मी कोणाच्या नशिबानं देसायांकडं आलो. बोलणं संपलं. वामनराव झपझप पावलं टाकीत सडकेनं निघाले. 3 सांजा झाल्या होत्या. जवळच एक फरलांगावर पोस्ट ऑफिस होतं. तिथं येतात तो वेंगुर्लेकर, डेप्युटी इंजिनियर जिल्हा परिषद रत्नागिरी यांची जीप गाडी तिथं आली. त्यांनी गाडी थांबवली आणि चला मावळंग्यास येताय का म्हणून विचारलं आणि आपल्या गाडीत घेतलं. स्वामींनी आपल्याला थांबवून घेतलं ते का हे आता समजून आलं आणि योग्य वेळ येताच आता चला असं का म्हणाले तेही समजलं. त्यांना पुढील घटनांचं अचूक ज्ञान कसं होतं याचं आश्चर्य वाटलं. वैद्य वामनराव यांचा आणखी एक विशेष अनुभव उल्लेखनीय आहे. 1961 मधली घटना. जानसी ह्या गावचे कीर्तनकार शंकर आत्माराम पटवर्धन हे पूर्णगड इथं कीर्तनानिमित्त गेले असता तिथं वाटेगावचे एक अध्यात्मप्रेमी उपासक वासुदेवराव ताम्हणकर यांच्याकडे आले होते. बोलण्याच्या ओघात त्यांना नीट उलगडा न झालेल्या ओवीचा अर्थ ताम्हणकर यांना विचारला. ती ओवी अशी, देव देऊळ परिवारू कीजे कोरुनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न भावा. याचं उत्तर ताम्हणकर यांना देता आलं नाही, परंतु त्यांनी बुवांना याचं उत्तर 4 दिवसात देतो असं सांगितलं. असं सांगण्याचं कारण वैद्य वामनराव परांजपे हे पूर्णगडास यावयाचे होते आणि त्यांना विचारल्यास या ओवीचा अर्थ ते सांगतील असं ताम्हणकरांना वाटलं होतं. परंतु वामनरावांनाही खुलासेवार उत्तर देता न आल्यानं त्यांनी आपण 8 दिवसांनी उत्तर देऊ असं सांगितलं. त्या 8 दिवसात वामनराव स्वामींकडे या ओवीचा अर्थ समजावा म्हणून गेले. इतर काही बोलणं झालं. दिवस शिमग्याचे होते आणि दारात पालखी आली होती म्हणून स्वामींना पालखीच्या पूजेला जायचं होतं, कारण पूजा ही बाब त्यांच्याकडे होती. स्वामींनी वामनरावांना सांगितलं, बसा, मी पालखीची पूजा करून येतो, मग आपण बोलू. वामनराव विचार करायला लागले की स्वामींनी देवीची पूजा करून येतो असं न म्हणता पालखीची पूजा असं कसं म्हटलं. पूजा झाली. स्वामी जागेवर येऊन बसले आणि बोलू लागले. लोक
पालखीची पूजा करतात, नाहीतर काय शरीराची पूजा करतात. पण आत्म्याला विसरतात. मंदिरं लक्षात ठेवतात, पाहतात, पण देवाला विसरतात. मूर्तीला ज्यामुळे महत्त्व आलं त्या देवाचा कोण विचार करतो? म्हणूनच मी मुद्दाम पालखीची पूजा असं लोकदृष्टीनं म्हटलं. आपण शंका न विचारता मनातलं जाणून स्वामींनी उत्तर दिल्याचा त्यांना हा पहिलाच अनुभव. पण इतक्यात त्यांच्या दुसऱ्या शंकेचंही उत्तर न विचारताच स्वामींनी दिलं. पहा, देव देऊळ परिवारो या ओवीचा अर्थ असा आहे, एकाच डोंगरात कोरीव लेणी करतात, त्यात देव, देऊळ, पुजारी, पूजा साहित्य आणि इतर अनेक गोष्टी जशा एकाच दगडाच्या असतात. दगड म्हणून सर्वांची योग्यता एकच, तथापि भाव मात्र भिन्न निर्माण होतात. त्याप्रमाणे संपूर्ण अद्वैताचा बोध झाला तरी ज्ञानी भावबळानं अद्वैतात भक्तिसुखाचा विविध प्रकारे अनुभव घेऊ शकतो. वामनरावांचं समाधान झालं. प्रश्न न करताच मिळालेल्या या उत्तरानं स्मृतिपटलावर कायमचा ठसा उमटवला. आत्ता हे जे 2 अनुभव वर्णिले आहेत, याच प्रकारचे अनुभव वेळोवेळी अनेक भक्तांना आले आहेत. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.